की बऱ्याच जणांना बाहेर गैरसमज असतात की या मार्गामध्ये काय होतं, संन्यास घ्यायला लावतात की काय, पांढरे कपडे घालायला लावतात काय, म्हणजे काय. मी सगळ्यांना आव्हान केलं की या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्याची आवश्यकता आहे. कारण या जगातलं सुख आणि दुःख हे कोणतं आहे हे जाणायचं असेल तर मला असं वाटतं प्रजापिता ब्रह्मकुमारी या मार्गामध्ये लागण्याची आवश्यकता आहे. वारंवार इथे याच्यासाठीच येत असतो की एक शक्ती मिळते, एक ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते. हे जे शिक्षण आहे, ही जी शिकवण आहे, हा जो विचार आहे, हा जगाला तारक ठरणार आहे, समाजाला तारक ठरणार आहे. ओम शांती. मी भले राजकीय क्षेत्रात आहे, परंतु मी बीकेई आहे आणि मागच्या 11-12 वर्षापासून मी या संस्थेशी आधी स्थानिक स्तरावर आणि नंतर इथपर्यंत मी जोडलेलो आहे. आणि मला यावं वाटलं म्हणून मी आलो. काही कोणी निमंत्रण किंवा काही अशातला काही भाग नाही. तसे तर कार्यक्रम आपले सगळ्या सेंटर्समध्ये होतच असतात, पण मला बाबांनी इथं उडून आणलं आणि मी आलो. पण तुम्ही मागच्या 10-12 वर्षापासून या संस्थेशी, या सगळ्या विचाराशी जोडलेलं असताना तसं मी काम करणारा पक्ष हा अतिशय आक्रमकतेनं काम करणारा पक्ष शिवसेना. आणि हे असतानाही तसं पाहिलं तर बीके होणं आणि बीकेचा जो विचार आहे, मग थोडीशी शांतता, थोडीशी सहिष्णुता. पण मला असं वाटतं हे आणि ते जर एकत्र आलं तर मोठ्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं काम करता येतं, असं मला अनुभव आलेला आहे. कारण सगळेच काम आकांडतांडव करून होत नाही. काही काम अतिशय स्टडी करावं लागते. स्टडी मीन्स सगळ्या प्रकारची शांततेनं करावं लागतं, सामंजस्याने सगळ्या भूमिका मांडाव्या लागतात, ऐकाव्यासुद्धा लागतात. नुसत्या मांडाव्या लागत नाही तर ऐकून घ्यायचीसुद्धा तयारी करावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या बीके होण्याचा लाभ मला या सगळ्या याच्यातून निश्चित मिळालेला आहे. आणि म्हणून जसं मी संभाजीनगरातून जसं या सगळ्या संस्थेशी जोडलो, तसं माझे मित्र दीपकजी हारके यांच्या माध्यमातून मी इथं हेडक्वार्टरपर्यंतसुद्धा पोहोचलो. वर्षातून 1-2दा सातत्यानं येणं या हेडक्वार्टरला माझं होत असतं. मग चारीधाम याचं दर्शन मी घेत असतो, इथे जाऊन मी बसत असतो. तिथला अनुभव तर अलौकिक आहे. परंतु मी ते नंतर सांगत असताना बाकीच्या मी प्रेक्षकांना सांगेल, सगळ्यांना सांगेल की मला असं वाटतं की बऱ्याच जणांना बाहेर गैरसमज असतात की या मार्गामध्ये काय होतं, संन्यास घ्यायला लावतात की काय, पांढरे कपडे घालायला लावतात काय, म्हणजे काय. परंतु मला असं वाटतं आपला व्यवसाय असेल, आपला संसार असेल, ते सगळं सांभाळून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. कारण आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मला असं वाटतं माणूस काय शोधत असेल, पैसा, संपत्ती यापेक्षा तो शांतता शोधतोय असं मला वाटतं. बरेच लोक या जगातले बरेच लोक शांतता शोधण्यासाठी आपल्या हिंदुस्थानात येतात. आणि मग हिंदुस्थानात येत असताना हिंदुस्थानातील लोकांनासुद्धा मानसिक शांततेची गरज आहे. मला असं वाटतं जो या मार्गात येतो त्याला ती निश्चित प्राप्त होत असते, होतेच. आणि जेव्हा शांतता मनाला प्राप्त होते, मला वाटतं त्यावेळेस आपोआप आपल्या 4 गोष्टी संसारातल्या असतील, व्यवसायातल्या असतील, व्यापारातल्या असतील, यासुद्धा होऊ शकतात, नव्हे होतात, 100% होतात. बरं, हे सगळे होत असताना मग ते होणं आवश्यक आहे का नाही आहे हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण शेवटी जीवन जगत असताना यश काय, अपयश काय, जिंकणं काय, हरणं काय, सुख काय, दुःख काय, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं या क्षणभंगूर आहे. आता आपण कुंभमेळ्यात कित्येक लोक मोठ्या मोठ्या संपत्ती सोडून सगळ्या संन्यासाच्या मार्गाला लागलेले आपण अनेक उदाहरण घेतो. कित्येक लोक मोठं मोठं शिक्षण घेऊन इकडे लागलेले दिसतात. हे का? की सुख शोधण्यासाठी, समाधान शोधण्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं सुख कशात मानायचा हा सुद्धा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. एखाद्याला खूप श्रीमंत होण्यात सुख आहे, तर एखाद्याला 2 वेळेचे जेवण मिळालं त्याच्यातही सुख आहे. एखाद्याला शांततेत झोप लागली म्हणून सुख आहे. एखाद्याला घर नाही म्हणून झोप येत नाही, तर एखाद्याला 10-10 घर आहे म्हणून कुठं झोपायचा हा प्रश्न आहे. एखाद्याला जेवायचा प्रश्न आहे, जेवायचं त्याला हा प्रश्न आहे की 5 स्टारमध्ये जेवायचं आहे का 7 स्टारमध्ये जेवायचं. तर एखाद्याला 2 वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही. कारण सुखाच्या संकल्पना व्यक्तिपरत्वे असतात. आणि मला असं वाटतं इथं आल्यानंतर या सगळ्या भूमिका निश्चित माणसाच्या मनात सक्षमपणे बसतात. आणि म्हणून त्याच्यासाठी मी सगळ्यांना आव्हान केलं की या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्याची आवश्यकता आहे.
कारण या जगातलं सुख आणि दुःख हे कोणतं आहे हे जाणायचं असेल तर मला असं वाटतं प्रजापिता ब्रह्मकुमारी या मार्गामध्ये लागण्याची आवश्यकता आहे. ब्रह्माबाबांनी जे आपल्याला शिक्षण दिलं आहे म्हणा, शिकवण दिली म्हणा, मार्गदर्शन केलं आहे म्हणा, वाटतं ते महत्त्वाचं. आपण मुरलीच्या माध्यमातून रोज हे ऐकत असतो. रोज वेगळा काहीतरी संदेश, रोज वेगळी काहीतरी शिकवण ही माणसाला एक ताकद देऊन जाते. आणि म्हणून आज इथं आलेलं असताना मी चारी धामाचंही दर्शन केलं, दादींना भेटलो. परंतु या चारी धाममध्ये गेल्यानंतर सुद्धा एक अलौकिक ऊर्जा माणसाच्या मनगटात, मनामनात, रोमारोमात निर्माण होत असते. एक प्रेरणा निर्माण होत असते. ही प्रेरणा, ही ऊर्जा काम करायला एक ताकद देत असते जनतेमध्ये जाऊन. कारण मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं जनतेचं काम करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण जनतेचं काम करत असताना कधी कधी असं वाटतं की हे काम कशासाठी करायचं, याची करण्याची आवश्यकता आहे. तर मला असं वाटतं इथं आल्यावर ही प्रेरणा, ही ऊर्जा मिळते की आपण जनतेसाठी, सामान्य माणसासाठी काम करत राहिलं पाहिजे. यश, अपयश, सुख, दुःख ह्या गोष्टी बाजूला ठेवून हे सगळं करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आज या चारी धामचं दर्शन केल्यानंतर मी वारंवार इथं येत असतो. वारंवार इथे याच्यासाठीच येत असतो की एक शक्ती मिळते, एक ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते. आणि या आजच्या पावन दिवशी इथं मी आज येऊन पोचलेले. 18 जानेवारी हा बाबाचा स्मृतिदिन आहे, पावन दिन आहे हा. आणि आज मला वाटतं 56वा पावन दिन आहे. आणि हे असताना वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे जे शिक्षण आहे, ही जी शिकवण आहे, हा जो विचार आहे, हा जगाला तारक ठरणार आहे, समाजाला तारक ठरणार आहे. आणि जास्तीत जास्त जनतेनं, लोकांनी याच्यामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता. आणि आपले जे बीके आहेत यांनीसुद्धा लोकांमध्ये जाऊन या विचाराचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला कोंडून घेण्याची आवश्यकता नाही. कारण आजच्या काळामध्ये जे विचार मिळतात ते अतिशय मारक असताना आपला विचार, प्रजापिता ब्रह्माबाबांनी दिलेला विचार, हा जगाला तारक ठरणार आहे. आणि म्हणून हा विचार प्रत्येक माणसाच्या मनात रुजवणं आपली जबाबदारी असं मी समजतो. ती आपण सगळे मिळून आजच्या बाबाच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं ती जबाबदारी उचलण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी करावा अशी विनंती आणि आवाहन करतो. ओम शांती.